साताऱ्यातील बावधन येथे भरणाऱ्या बगाडी यात्रेबद्दल तुम्हाला माहित आहे का? नाही? चला मग मी सांगतो. एक रथ जो चाकांवर नाही तर चक्क माणसांच्या खांद्यांवर फिरतो, याला स्थानिक लोक बगाड असं म्हणतात. ढोल ताशांचा गजर आणि सर्वसामान्यांची अतट श्रद्धा हे बगाड यात्रेचं विशेष आकर्षण मानले जाते. पण यावर्षी या बगाड यात्रेमध्ये प्रमुख आकर्षणाचे कारण ठरली आहे एका भक्ताने भैरवनाथ यांच्या बगाडला अर्पण केलेली डॉलर्सची माळा. हो मित्रांनो, अगदी बरोबर ऐकलं. सोन्याची नाही, चांदीची नाही, तर चक्क डॉलर्सची माळा. तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये सुप्रसिद्ध बगाड यात्रा संदर्भात संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे कोकणात शिमगा एक मोठा उत्सव मानला जातो, अगदी त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सातारा जिल्ह्यात बगाड यात्रा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सातारा जिल्ह्यातील बावधन, कवठे महाकाळ, सोळशी, म्हासवे आणि पाडळी इत्यादी गावांमध्ये या यात्रेचे मोठे आकर्षण मानले जाते. मित्रांनो, बगाड हा शब्द बागडणे किंवा उडी मारणे यावरून आला असावा असं मानलं जातं. हा एक प्रकारचा धार्मिक नवस फेडण्याचा प्रकार आहे. चला जाणून घेऊया या बगाडाची रचना. बगाड हे एका मोठ्या लाकडी रथासारखे असते. एक मोठा कणा किंवा स्तंभ असतो आणि त्याला आडवे लाकूड, ज्याला शेंडा देखील म्हणतात, जोडलेले असते. या शेंड्याशी भक्ताला टांगले जाते. याची विशेषता म्हणजे बगाड ओढण्यासाठी बैल जोड्यांचा वापर केला जातो, तर काही ठिकाणी पूर्णपणे हाताने देखील ओढले जाते. जो व्यक्ती बगाड घेतो त्याला बगाड्या म्हणतात. ही निवड अत्यंत कडक नियमांनी केली जाते. या बगाड्याला अनेक दिवस उपवास, त्याचप्रमाणे कडक ब्रह्मचार्याचे पालन करावे लागतं. बगाड ओढण्यासाठी गावागावातून धष्टपुष्ट बैल आणले जातात. एका बगाडाला कधी कधी 50 ते 100 बैल जोड्या लावल्या जातात. बावधन येथे भरणारी बगाड यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. केवळ अंधश्रद्धा नसून ती गावाची एकजूट आणि ग्रामदैवताप्रती असलेली कृतज्ञता आहे असे स्थानिक मानतात. या वर्षीच्या बगाड यात्रेमध्ये एका भक्ताने भैरवनाथाचा चक्क परदेशी चलनाच्या नोटांचा हार अर्पण केला आहे. या निष्ठावान भक्ताने अमेरिकन डॉलरची मोठी माळ बगाडला वाहिली आहे. ग्रामीण भागातील एका पारंपरिक उत्सवात असा डॉलरचा वर्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे आसपासच्या परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. मित्रांनो, बावधन येथील ही बगाड यात्रा भैरवनाथांना समर्पित असते. सकाळी 11 वाजल्यापासून तर सायंकाळपर्यंत ही परंपरा मोठ्या श्रद्धेने पार पाडण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या मते गेल्या 400 ते 500 वर्षांहून बगाड यात्रा सुरू आहे. परंपरेचा वारसा जपत असताना आता या यात्रेची कीर्ती समुद्रपार पोहोचली आहे. हे या डॉलरचा अर्पण केलेल्या माळेवरून सिद्ध होते आणि नागरिकांची या यात्रेवर अतूट श्रद्धा आहे असे सांगतात. तर मित्रांनो, ही होती बातमी सातारा जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या बगाड यात्रेची आणि या वर्षीचे आकर्षण ठरणाऱ्या डॉलरच्या माळेची. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.